त्यातून पुढे 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. रात्रभर प्रभूने प्रार्थना केली. किती वेळ? रात्रभर. कशासाठी? शिष्य निवडण्यासाठी. कशासाठी? शिष्य निवडण्यासाठी. किती वेळ प्रार्थना केली? रात्रभर. आणि असे शिष्य निवडले ना त्याने, ज्यांनी जग हलवून टाकलं. हालेलुया. जर त्याने केलेल्या रात्रीच्या प्रार्थना एवढ्या सामर्थ्याने परमेश्वर आशीर्वादित करतो, तर आमच्या जीवनामध्ये कुठल्याही कामासाठी आम्ही केलेली प्रार्थना व्यर्थ जाईल का? बरोबर ना? आमच्या निवडीसाठी आम्ही केलेली प्रार्थना व्यर्थ जाईल का? अब्राहमने प्रार्थना केली मुलाला कोण भेटण्यासाठी? चांगली सून भेटण्यासाठी. कशी? चांगली सून. आपण करतो का प्रार्थना? मग होत हौशेने केला पती आणि त्याला फुटली. सिव्हिल मध्ये नेऊन टाका त्याला. नाही का? करा ना प्रार्थना. अगोदर प्रार्थना नको का? प्रार्थना नको का? प्रार्थना पाहिजे. अब्राहमाने प्रार्थना केली कोणासाठी? चांगली सून मिळावी म्हणून. कशी? काल आम्ही एका कुटुंबात गेलो. बनकर ब्रदर होते, मी पण होतो. आणि असे एका कुटुंबामध्ये गेलो. ते म्हटले गरीब का मुलगी असाना. म्हटलं भाऊ हे फक्त शब्दात असते. हे कशात? ते फक्त शब्दात. त्यांनी आम्हाला काही दिलं नाही तरी चालेल. म्हटलं लयच मोठं मन केलं. किती मोठं मन आहे. काहीच नको आम्हाला त्यांच्याकडून. नंतर समजलं फक्त 50 म्हशी आहेत त्यांच्या घरी. किती म्हशी आहेत? अजून थोड्या शेरड्या मेंढराई पण आहेत. म्हटलं कमीच गोतावळा निर्माण केला. ब्रदरला येताना म्हटलं यांना सुनेची नाही, यांना 2 कामगारांची गरज आहे. सुन नका पाहू ती नंतर बघा, अगोदर 2 कामगार पहा. त्या मजाडींची सोय त्यांना करायला लावा. नाही का? नाही का? नाही तर त्या सुनेने नेमकं ह्या घरच्यांना चारायचं किंवा त्या जनावरांना चारायचं हे खूप मोठं दुःख नाही. मुलं गेलो, ब्रदरना आम्ही बसलो. आता काही हास्य जत्रा माझ्या अंगात येते. आणि मग काय होतं, चहा वगैरे प्रार्थना झाली, चहा वगैरे आणायला गेले सिस्टर पुढं. मुलगा आमच्या समोर बसला. त्याला म्हटलं मावा कमून खातो रे? मावा नको खात जाऊ. घाबरला ना तो. त्याला काय म्हटलं मावा खात नको जाऊ ना. तो म्हटलं मी कधी खातोय? मला काय माहिती तू कधी खातोय. आता मी काय बोट ठेवलाय काय? आईचे कान तिकडे लागलेच होते. तिचं चहा कुठं मन. मुलाची परीक्षा चालली ना. मुलाची काय चालू होती? परीक्षा. काय परीक्षा होती? मावा गवा खातो का? म्हटलं खाऊ नको. आई म्हणजे अहो तो काहीच खात नाही. म्हटलं भाकरही पण का? मनात म्हटलंय मोठ्याने म्हटलं. आधीच आमच्या आधी तो जेवत बसला होता. सावरायचं. काय करायचं? मुका आहे का तो? बोलू दे ना त्याला. म्हटलं सिस्टर तुम्ही चहा करा, आमची इकडे परीक्षा चालली, चालू द्या. बरोबर ना? किती म्हशी आहेत? कुणी इच्छुक असलं तर सांगा. आर्थिक अडचण नसणार तुम्हाला, याची गॅरंटी पास्टरची. आर्थिक अडचण नसणार तुम्हाला. बरोबर ना? आर्थिक अडचण नाही. मी शोधत राहतो. आता मला मंडळीतल्या बऱ्याच जणांचे लग्न करायचे. म्हणून जाता जाता आपलं जाऊन पाहावं, एखादं चांगलं स्थळ भेटलं तर सुचवता येईल कोणाला तरी. नाही का? बरोबर ना? म्हणून म्हटलं अगोदर पासूनच आपलं तयारीत लागलं म्हणजे काही काहीच नियोजन लावता येईल आपल्याला. बरोबर ना? आता पहिलं गिऱ्हाईक असं भेटलं 50 म्हशी. अरे एवढ्या म्हशी सांभाळायला आहे का कोणाची कुवत? असलं सांगा बाबा, जाऊया आठवड्यात म्हणून त्याला.
किती म्हशी? 50 म्हशी. दुसरा एक मुलगा पाहिला, दिसायला देखना मुलगा चांगला होता. त्यांना म्हटलं एकदा मला त्याला भेटायला पाठवून द्या. नाही पास्टर, त्याला भेटायची काही गरज नाही. अरे मला भेटायची गरज नाही बाबा, त्याला भेटायची काही गरज नाही, मला भेटायची गरज आहे त्याला. बरोबर ना? कारण मी समजतं मला बाळाचे पाय पाळण्यात कसे दिसतात, नाही का? बरोबर ना? म्हणजे तो सेवा कार्य करतो. म्हटलं कोणाची? बरोबर ना? मंडळीची सेवा आहे, पोटाची सेवा आहे, आई बापाची सेवा आहे, देशाची सेवा आहे, समाजाची सेवा आहे. सेवा करतो म्हणजे नेमकं कोणाची करतो ना कोण समजायला. बरोबर ना? पास्टर आहे तो. हो का? काय नाव? दिसलं नाही मला कधी. गुप्त राहतो. अरे मग त्याला लग्नाची काय गरज? त्याला तिकडं गुप्त राहू द्या ना. माणसात कशात तिकडं गुप्तच राहू द्या त्याला. आहे का नाही? बरोबर ना? अजून एक परवा दिवशीच आपल्या अनिल ब्रदर नाहीत आज. पठारे कुटुंब तुम्ही साधं नका समजू. आमच्या अनिलच्या 5 बोटात अंगठ्या सोन्याच्या. याच्यावर तुम्ही स्टेटस समजून घ्या. सर 5 बोटात या स्थितीमध्ये सोन्याच्या अंगठ्या म्हटल्यावर किती पैसे वन टाइम घालून हिंडतोय तो. तो म्हटला माझ्या साडूच्या मुलांना मुली पाहिजे. म्हटलं आहेत, साडूला पाठवून द्या. तो म्हणे कशाला आपण जाऊ. म्हटलं नाही. बरोबर ना? गरज कुणाला आहे? मग कुणी यायचं की पाळकाने जायचं? त्या साडूला म्हटलं रविवारी थोडं लवकर घेऊन ये. चांगलं कुटुंब वाटलं मला, त्याला म्हटलं ये. नाही का? गरजेच्या गोष्टी नाही का? म्हणून आपण पाहतो आता जे वचन आपण वाचलं, त्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, काय म्हटलं त्या वचनामध्ये? त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. त्याने रातभर प्रार्थना केली आणि शिष्य निवडले. तसं आपण आपल्या स्थळांसाठी प्रार्थना नको का करायला? आई बापांनी प्रार्थना नको का करायला? एक जमलंय त्याच्याबद्दल टाळे वाजून प्रभूला धन्यवाद. अधिकृत घोषणा, 2 जमले टाळे वाजून देवाला धन्यवाद. त्याच्या अधिकृत घोषणा करू आपण लवकर, पत्रिका येतील तुम्हाला. म्हणून लेकरा बाळासाठी अगोदरच काय करा. आणि जर तुम्ही प्रार्थना नाही केल्या ना तर त्या 50 म्हशी तुम्हाला सांभाळायची गरजच नाही. त्यांना वन टाइम आहे ना 16 चाकाची गाडी लावून घोडेगावला नेण्यासाठी त्या समर्थ सुना. बरोबर ना? आणि समजा त्यांनी जरी कष्ट नाही घेतले तर कोर्ट नक्कीच तुम्हाला म्हणेल ते विकून हिला काहीतरी मदत करा, या आर्थिक अडचण येते. म्हणून काय करा? प्रार्थना करा. आपल्या लेकरांसाठी काय करा? प्रार्थना करा. अजून एक महत्वाची गोष्ट, इथं जेवढ्याही महिला येतात ना त्यांनी भविष्यात आपल्या लेकरांना ज्यावेळेस तुम्ही सांगाल यांच्यासाठी मुली पहा, तर अगोदर त्यांनी मला कमीत कमी 15 मिनिटं प्रार्थना करून दाखवायची ते ख्रिस्तात आहे म्हणून. कसं आहे? बरोबर ना? आम्हाला विश्वासातली पाहिजे. तो आहे का? तो आहे का? त्याची सहभागिता आहे का? काल ब्रदरला विचारा, त्याला म्हटलं कर प्रार्थना. पडताय खतरनाक, कर प्रार्थना. मनातल्या मनात केली त्याने. तोंड हालत होतं त्याचं. आमच्या कानापर्यंत शब्द नाही आले. म्हटलं जाऊ द्या, उत्तर प्रभू देणार आहे याला. कमीत कमी केली काहीतरी. बरोबर ना? काही ना गैरसमजलंय मोठा. आमची लेकरं कोणात आहेत? नाहीये. तसं तसं आहे का? आणि अपेक्षा काय? प्रभूमधली पाहिजे. कोणामधली? ते असतात. मुलं काय आहेत? काय करतायत मुलं? वेळ नसतो त्यांना, कामावर असतात ते. मग प्रभूला वेळ आहे का त्यांच्यासाठी? आपले लेकर प्रार्थनेत वाढवा. भविष्यातले दिवस कठीण आहेत. भविष्यातले दिवस कसे आहे? कठीण. म्हणून प्रभूने प्रार्थना केली आणि शिष्य निवडले. आपल्या कुठल्या कामाच्या आधी आपण काय करावी? प्रार्थना करावी. पुढचं वचन जर आपण वाचलं तर असं म्हटलंय, लूक 18:1. पटकन. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्यांनी त्यांना एक दाखला सांगितला. तो असा, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती.
ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दात घ्या. लक्ष द्या, इथं अत्याग्रही विधवेचं उदाहरण आहे. कोणाचं उदाहरण आहे? हा? त्या व्यक्तीने जे त्याचं प्रकरण होतं ते घेतलं का मनावर लवकर? खचले का ते? याच्यातून आम्हाला काय शिकायला मिळतं? धीर धरा आणि निरंतर काय करा? प्रार्थना करा. निरंतर काय करा? प्रार्थना करा. निरंतर काय करा? प्रार्थना करा. निरंतरची प्रार्थना आमची परिस्थिती काय करेल? बदलेल. जर ज्यावेळेस ते निरंतर यायची, तो म्हणतो अरे मी देवालाही जुमानत नाही, कोणाचं भय धरत नाही, तरी ही विधवा येऊन मला नेहमी काय करते? त्रास देते. आज मी तिचा काय करतो? न्याय करतो. आणि त्याने तिचा काय केला? न्याय केला. याच्यातून काय शिकायला मिळतं? संडेला पालकाकडे येऊन प्रार्थना नाही करायची, स्वतः काय करायची? आठवड्यातले प्रत्येक दिवस आपण आपल्या कुटुंबासाठी काय करायला पाहिजे? प्रार्थना. दिवसाची सुरुवात कशाने करायची? प्रार्थनेने. संध्याकाळ शेवट कसा करायचा? प्रार्थनेने. 3-3 वेळेस प्रार्थना करा, तुमचं जीवन ब्लेस होईल. म्हणून या वचनामध्ये खचून जाऊ नये म्हणून निरंतर प्रार्थना करण्याबद्दल सांगितलंय. लोककृत शुभवर्तमान अध्याय 23 आणि 34 वचनामध्ये शत्रूसाठी प्रार्थना आहे. कोणी केली? येशूने. नका काढू. कोणासाठी प्रार्थना? हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतायत यांना समजत नाही. कोणासाठी होईल का असं? भावबंधासाठी प्रार्थना होईल का? व्हायला पाहिजे, नाही का? कोणासाठी प्रार्थना केली? ज्यांनी त्याला छळलं, जे त्याच्यावर थुंकले, ज्यांनी त्याचे केस ओढले, ज्यांनी त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातला, ज्यांनी त्याची टिंगल टवाळी केली, जे त्याच्यावर हसले, ज्यांनी त्याला मारलं, त्यांच्यासाठी तो म्हणतो हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतायत यांना समजत नाही. नाही का? अशी आमची प्रार्थना नको का? अशी प्रार्थना नको का? द्वेष नका ठेवू कोणाबद्दल. अंतःकरण नेहमी कसं असायला पाहिजे? शुद्ध, साफ. म्हणून मत्तय 5:8 मध्ये म्हटलंय जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. अगोदर पडताळणी करा, काय ठेवलंय मी याच्याबद्दल? याच्याबद्दल राग, त्याच्याबद्दल राग, याच्याबद्दल द्वेष, त्याच्याबद्दल द्वेष, याच्याबद्दल कडूपण, त्याच्याबद्दल कडूपण. यांनी आपण आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाही बरं का. याच्यामुळे कडूपण नका ठेवू. अंतःकरण कसं ठेवायचं? शुद्ध ठेवायचं. म्हणून म्हटलंय नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. बरोबर ना? मग आम्ही तसं असायला पाहिजे. म्हणून इथं म्हटलंय की त्याने शत्रूसाठी प्रार्थना केली. येशूने कोणासाठी प्रार्थना केली? शत्रूसाठी. आमची प्रार्थना कोणासाठी असायला पाहिजे? शत्रूसाठी असायला पाहिजे. पुढे जर आपण पाहिलं तर योहानकृत शुभवर्तमान अध्याय 17, योहानकृत शुभवर्तमान अध्याय 17 काय आहे? कोणाची प्रार्थना आहे? येशूची प्रार्थना आहे. या 17व्या अध्यायामध्ये तुम्हाला येशूची प्रार्थना समजेल. आणि या प्रार्थनेमध्ये गेल्यानंतर अभ्यास करायचा या प्रार्थनेचा. घरी गेल्यानंतर याच्यामध्ये या आठवड्याचा होमवर्क अध्याय 17 योहान अध्याय 17 याच्यावर काय करायचं? मनन करायचं, वाचन करायचं. आणि देव काय बोलला येणाऱ्या संडेला येऊन मला सांगायचं आहे. समजलं का? मग सगळ्यांनी करायचं आहे. म्हणून इथं म्हटलंय येशूने कोणासाठी प्रार्थना केली? शिष्यांसाठी आणि विश्वासणाऱ्यांसाठी. कोणासाठी? शिष्यांसाठी आणि विश्वास. मग आम्ही प्रार्थना कोणासाठी करावी? प्रत्येक मंडळीसाठी आणि सेवकांसाठी. समजलं का? दररोजची प्रार्थना. कोणी सेवक असतो, पालकांसाठी प्रार्थना करायची आपल्याला. अनेक मंडळांसाठी काय करायची आपल्याला? प्रार्थना करायची. येशूने शिष्यांसाठी प्रार्थना केली. आणि येशूने कोणासाठी प्रार्थना केली? अजून सेवकांसाठी. समजलं का? दोघांसाठी, सेवकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी, पालकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी आपण काय करावी? प्रार्थना करणं अपेक्षित आहे. पुढे जर आपण पाहिलं प्रेषितांची कृत्य अध्याय 1 आणि 14 वचन. हे सर्व जण
आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. कशी प्रार्थना? एक चित्ताने. लक्ष द्या, कशी प्रार्थना? कशी प्रार्थना? कान एकीकडे चाललंय, मन एकीकडे चाललंय, पाहणं एकीकडे चाललंय, प्रार्थना चालली. त्याला प्रार्थना म्हणायचं का? एक चित्ताने देवाशी कनेक्ट होऊन केलेली प्रार्थना, देवाशी जडून केलेली प्रार्थना, ती प्रार्थना फलदायी होते, नाही का? म्हणून इथं म्हटलं हे 120 लोक कशी प्रार्थना करत होते? एक चित्ताने. अनेकदा आपण नाईट प्रेयर मध्ये प्रार्थना करतो, नाही का? आपलं मन कोणाशी जोडलं जातं? देवाशी. आणि या दिवसामध्ये तुम्ही पाहत असाल, जशी नाईट प्रेयर सुरू झाली ना, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये प्रार्थना सभा सुरू झाल्या, कंटिन्युअसली प्रार्थना सभा चालू आहेत आपल्या. समजलं का? कशाचा प्रभाव आहे? प्रार्थनेचा. कशाचा प्रभाव आहे? या शुक्रवारी आपली प्रार्थना होती, परंतु दिवसभर मीटिंग होती, कार्यक्रम होते, त्याच्यामुळे प्रार्थना नाही घेतली. परंतु या शुक्रवारी नाईटला 9 ते 12 वाजेपर्यंत आपली काय असणार आहे? नाईट प्रेयर असणार आहे. कंपल्सरी यायचंय, ज्यांना मनापासून वाटतं त्यांनी यायचं. या प्रार्थना आपलं आध्यात्मिक जीवन काय करतात? वाढवतात. म्हणून इथं काय म्हटलंय? कशी प्रार्थना? एक चित्ताने प्रार्थना. कशी करा? नाही तर माणूस स्थिराय होत नाही, त्याचे डोळे ऑलरेडी भिंगलेले राहतात. हे प्रभू, तसा एखादा झोपायला बसलाय. मागच्याच आठवड्यात तुम्हाला उदाहरण सांगितलं, एका बरोबर मी बोलत होतो. आता आमच्याकडेच पाहुणा आल्या म्हटल्यावर मी त्याच्याबरोबर बोलायला नको का? बोलायला नको का? मी बोलतोय तोच तो झोपला. अरे बाबा, खरं धन्य. काय म्हटलंय? कशी प्रार्थना करा? एक चित्ताने. एक चित्ताने प्रार्थना करा. खाली जर आपण पाहिलं, प्रेषितांची कृत्ये 4 आणि 31 वचन. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती काय झाली? अरे प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे बरं का? प्रार्थनेमध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. सैतानाचे गड ती ढासळून टाकते, सैतानाची तटबंदी ते नष्ट करून टाकते, नाही का? म्हणून या वचनामध्ये म्हटलंय त्यांनी प्रार्थना केली आणि ती जागा काय झाली? हादरली. पुढं वाचा. आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन. आणि ते काय झाले? पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी आम्ही प्रार्थना करावी. कशासाठी? पवित्र आत्म्याने परिपूर्ण. समजलं का? त्यांनी प्रार्थना केली, ती जागा हादरली आणि ते पवित्र आत्म्याने काय झाली? परिपूर्ण झाले. पुढं वाचा. परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. देवाचे वचन कसं बोलू लागले? तुम्हाला वाटते का माझ्या ठाई भीती आहे का? हे फक्त मंडळीत भाषण राहतं असं? कुठेही राहू द्या, लग्न कुणाचंही असो, गाणे प्रभूचे होणार. समजलं का? लग्न गाणे कोणाचे होणार? प्रभूचे. याच्यासाठी गरजेचं आहे, जेव्हा प्रार्थनेमध्ये आपण राहतो ना, त्यास मन धरणे नाही करत मंडळीत. हा ब्रदर ठीक आहे, तुम्ही गांजा पिताय ना, प्या, परंतु 10% द्या. माती का खाय ना तुम्ही, पण 10% द्या. जनावरासारखा चारा खा, परंतु काय करा? आहे का हिंमत? हा सिस्टर, काय हरकत नाही, तुम्ही मिसरी घासताना काय हरकत, त्यांनी काय होत नाही. घरच्यांना हाणतातच ना, काय त्याच्यात एवढं काय नाही, जाऊ द्या, ते त्या लायकीचेच. वचन आहे काय? वचन आहे का? धैर्याने काय बोलणार? दाविदा, तू पाप केलंस आणि तुला त्याचं फळ भेटणार आहे. हे धैर्य केव्हा येतं? केव्हा येतं? जेव्हा आपण आपलं जीवन प्रार्थनेत घालतो, बरोबर ना? जेव्हा जीवन प्रार्थनामय असतं ना, त्यावेळेस मनुष्याला कुणाच्या जैगिक मदतीची गरज राहत नाही. कावळे देखील त्याला येऊन पुरवण्यासाठी तयार असतात जेव्हा आपण येले असतो. समजलं का? समजलं का?
नाही तर मन धरणी करत जर असलो ना, त्याला मंडळीच नाही म्हणायचं. त्याला काय म्हणायचं नाही? मंडळी नाही म्हणायचं. तरुण लेकर कसंही जीवन जगता. हो ब्रदर काय हरकत नाही, हो सिस्टर काय हरकत, हो आंटी, हो अंकल, काय याला विश्वास म्हणायचं? याला सेवा कार्य म्हणायचं? प्रेषित पौल म्हणतो, मी लोकांची मनधरणी करणारा असतो तर देवाचा सेवक नसतो. लोक आल्यानंतर त्यांचे तोंड सुजले पाहिजे, फडाफड पाप करू नको, फडाफड फडाफड. अरे हाणतो काय, रागवलंय का आमच्यावर, काय राग काढतो काय घरचा आमच्यावर? बरोबर ना? वचनाची पद्धत आहे ती मध्ये 3:16 मध्ये म्हटलंय, प्रत्येक शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, नीती शिक्षण आणि सुधारणूक याच्यासाठी काय आहे? दोष दाखवायला पाहिजे. आता म्हटलं तुम्ही जेवून आले का नाही, तुम्हाला राग आला पाहिजे, असे कानातून जाळ धरून निघला पाहिजे. फार जेवणापर्यंत चाललाय आमच्या, आहे ना? सुधारणा होते का नाही त्याच्यामुळं? लगेच पुढच्या वेळेस आवाज आला, गोड 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 गळाले ना तुम्ही, ठीक. सुधारणा नको का? बरोबर ना? सुधारणा नको का? काय होतं, ज्यावेळेस दोष दाखवले जातात ना, तेव्हा सुधारणूक होते. पहिल्या मंडळीची स्थापना कशी झाली? पेत्र काय म्हटला? प्रभू येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलंय. काय म्हटलं? जीवनाच्या प्रभूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलं. भीती वाटली का त्याला? कोणाला दोष लावला? यहुदी लोकांना. लय कट्टर लोक बर का, अत्यंत खतरनाक, ज्यांनी प्रभूला वधस्तंभावर खेळलं. पेत्राला सोडलं असतं का? परंतु अभिषेक त्याच्या जीवनात होता, म्हणून तो काय म्हटला? तुम्ही त्याला वधस्तंभावर खेळलं. ते ऐकून त्यांच्या अंतकरणाला चुटपुट लागले, अरे आम्ही त्याला वधस्तंभावर खेळलं, मग आता आम्ही काय करावं? पश्चाताप करा, प्रभू तुमच्या पापांची क्षमा कर, बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला मिळेल, नाही का? बरोबर ना? हे सुधारण्यासाठी गरजेचं. म्हणून या वचनामध्ये आपण वाचलं, त्याने प्रार्थना केली. जागा काय झाली? हादरली. शेजारी झोपणाऱ्याला हादरायचं बार, बरोबर ना? अशी प्रार्थना करायची ना. त्याला वाटलं अरे रेल्वे तर नाही आली माझ्याजवळ, काय झालंय? तो झोपला ना तर डचकून जागा झाला पाहिजे. हालेलुया. बरोबर ना? मी अशी जादू करत असतो कधी मध्ये. शरीर जर झोपायला लागला ना, समोर बघता बोलाय, अशी मोठ्याने हालेलुया बोलायचं ना. तू अरे काय झालंय का पाहिजे? अरे उठ ना, तू झोपला होता ना, आहे का नाही? असं करायचं, थोडं आनंददायक जीवन जातं ना, टेन्शन राहत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून प्रार्थना कशी करायची? जमीन हादरली पाहिजे, बरोबर ना? काय हादरली पाहिजे? जमीनच हादरली पाहिजे. नाही तर शेजारचा तरी हादरला पाहिजे, पण काहीतरी हादरलं तरी पाहिजे, बरोबर ना? पुढे म्हटलंय ते वचन कसं सांगायला लागले? धैर्याने. धैर्याने सांगायचं. कसं सांगायचं? धैर्याने. तू प्रभू येशूवर विश्वास, यस, बरोबर ना? धैर्याने सांगायचं. पुढे जर आपण वचनामध्ये पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रेषित 12 आणि 5 वचन. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली. पेत्र कुठं होता? तुरुंगात. तुरुंगात. कुठं होता पेत्र? पेत्र कुठं होता? आणि त्याच्याकरिता मंडळीची प्रार्थना कशी चालली होती? एकाग्रतेने. एकाग्रतेने. माझ्यासाठी प्रार्थना करत जा रे बाबांनो, एकाग्रतेने प्रार्थना करत चला. हालेलुया. म्हणजे मला आशा राहील, येऊ शकतो आपण, बरोबर ना? नहीं तो म्हणतात बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, चर्च के कभी याद ना आए, ससुराल में इतना प्यार मिले. झालं, कार्यक्रमच झाला. पाळक साहेब तुमची काळजी घेतली आम्ही, तुम्हाला भाकरी तिथं भेटते, तुम्हाला भाजी तिथं भेटेल, काळजी करू नका, आम्ही आहोत. इथं पेत्रासाठी कशी प्रार्थना चालू होती? एकाग्रतेने प्रार्थना चालू होती. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला?
हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागी आता लक्ष द्या, यांनी इकडे एकाग्रतेने प्रार्थना सुरू केली. देवाने देवदूत पाठवला. कोण पाठवला? कोण पाठवला? आमच्या प्रार्थना देवदूताला पाठवतात लोकांकडे. हालेलुया. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलं तो देवदूत गेला आणि ज्यावेळेस खोलीत प्रकाश चमकला. आता काही हॅलोजन लावलेत का जेलमध्ये? अंधार आहे ना. त्या काळात किती अंधार असेल बरं. लाईट नाही, काहीच नाही, काहीच नाही, इतका अंधार असेल, परंतु प्रकाश चमकला. हा, पुढं पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले. अरे देवदूत आला. पेत्र झोपला होता, देवदूत आला. कोण आला? देवदूत आला आणि नाचून गेला. असं आहे का? काय म्हटलंय? त्याला थापटून म्हटले, त्याला थापटून म्हटलं, झोप पेत्रा, लवकर उठ. बरोबर ना. लहान लहान लेकराला आया कशा थापटून झोपे घालतात. इथं काय म्हटलंय? त्याला थापटून. थापटायला प्रभू पाठवतो. कोणाला? मला वाटलं थोडीफार झोप घेऊ द्यायची होती त्याला. त्याला अर्धवत उठवलंय, तापटलंय. काय म्हटलं बेटा? वाच. थापटून त्याला जागे करून म्हटले, अरे उठ आता, लवकर उठ. लवकर काय कर, उठ. पुढं तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहाणा घाल. लगेच काय कर? साखळदंड गळून पडले. कशामुळे? आमच्या प्रार्थना साखळदंड बंधन तोडण्यासाठी समर्थ आहेत. हालेलुया. म्हणून आम्ही प्रार्थना करावी. म्हणून वचनामध्ये म्हटलंय साखळदंड गळून पडले. पटकन आवर आणि काय ग? पायात वहाणा घाल. किती काळजी घेतो देवदूत. पेत्राला असंच पळायला नाही लावलं. त्याला म्हटलं त्याच्या पायात खडे टोचतील, त्याच्या पायात काटे टोचतील. हा अंधार आहे बाहेर, नको त्रास याच्या जीवाला. कशामुळं? कशामुळं? प्रार्थनेमुळं. हालेलुया. आणि पुढे म्हटलंय तो आला. पुढे ज्या वेळेस आम्ही पाहतो, तो आला आणि मंडळी तिथं होती. त्याने येऊन दारावर थाप मारली. तेव्हा रुदा नावाची मुलगी आली. कोण आली? वाचा तिथून पुढं. रुदा. हा, तिथं. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे अरे झाले, बेटा पुढे येते. मी जिथपर्यंत बोललो तो तिथून पुढे. दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. हा. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभे आहे. त्यांनी तिला म्हटले, तू बावचळलीस. आता मग काय कसा कार्यक्रम आहे? मंडळी एकाग्रचित्तेने प्रार्थना तर करत होती. पेत्राने वाजवलं, या रुदाने आवाज ओळखला. पठरे पासला आलेत. बरोबर ना? आलेत. ती गेली गाईने पळत मंडळीकडे. पण ते काय, तू बावचळलीस. अरे तो कसं काय येईल? बरोबर ना? याच्यातून काय पाहायला मिळतं? अशक्य गोष्टी आमचा प्रभू शक्य करणारा देव. हालेलुया. अशक्य गोष्टी आमचा प्रभू शक्य करणारा देवा. विश्वास ठेवा आणि विश्वासाने काय करा? प्रार्थना करा. म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रभूने अद्भुत काम केलं. मग प्रेषितांची कृती अध्याय 16 आणि त्याचं 25 वचन. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. आता बघा, कधीच्या सुमाराला? कधी? मध्यरात्री. किती जण मध्यरात्री प्रार्थना केली महिनाभरात? अरे वा, तुमच्या जीवनाबद्दल प्रभूला धन्यवाद. असेच प्रार्थना करा माझ्यासाठी रात्रंदिवस. हालेलुया. माझ्यासाठी आठवण ठेवा. चांगली गोष्ट आहे. काही झोपेत राहतात. कधल्या रात्री? मध्यरात्री. काही नाही समजत नाही किती वाजले. आमच्या गावाकडे सुनील नावाचा एक मुलगा. काय नाव? त्याला खूप गाण्याचा आवड. आणि ज्यावेळेस तो टेप लावायचा ना, त्याची इच्छा ही असायची बाकीच्यांना घरी टेप आणायची गरजच पडू नये. सगळ्यांना मन सोबत गाणे ऐकायला लावायचं. तो झोपला लवकर. त्याला 2-2:30च्या दरम्यान जाग आली.
आणि त्यांनी मिथुन चक्रवर्तीचे गाणं लावलं. त्याला वाटलं पाठच झाली, भोपाळ्याऐवजी त्याने गाणं लावलं. अल्ताफ राजाचं गाणं आहे, करलो प्यार करलो प्यार. त्याचा चुलता घरी गेला, त्याने त्याच्या 2 कान फडत वाजवले. काय केलं चुलता, काय केला, घरी गेला, त्याने पाहिले घड्याळाकडे, अरे 1:30-2 वाजलेत. त्यांनी गाणं कधी लावले, आवाजही कमी नाही. आधीच मी तुम्हाला सांगितलं सगळ्या गावाला ऐकायचं तो गाणे. पाहिले ना तुम्ही, काही 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 ऐकलं असं ते गाणं. आता आमच्या घरात शेजारी होता, मी म्हटलं याला काय लावलं यार अर्ध्या रात्री. त्याला ऐकू वाटलं असं ना, त्याच्या आवड आपली आपली असंही म्हणू शकतो आपण. थोडे तुम्ही गळातले होते म्हणून म्हटलं थोडं ऊर्जाने भरावं. हास्य जत्राचं नॉमिनेशन सुरू झाल्यानंतर जाणार आहे मी. म्हणून काय म्हटलं, वरून गाणं काय आलं, करलो प्यार. काय संदेश देतोय का काय देतोय, अवघड आहे ना. जेव्हा 2 टेकवल्या त्याच्या चुलत्याने त्याच्या कान पडत, तेव्हा त्याचं गाणं लावायचं येड काय झालं, थोडं कमी झालं. परंतु देवाने त्याला बदलला. आता प्रार्थनेत बरं का तो. कोण, हे देणार ठेवा, हे देणार ठेवा. सुनील परत आले, येईन तो लवकरच आपल्याकडे. प्रभूने त्याच्या जीवनात अद्भुत काम केलं. 2 लेकरं त्याला 2 दिवसापूर्वी त्याने कॉल केला. महत्वाची गोष्ट. म्हणून आपण पाहतो इथं हे अर्ध्या रात्री काय करत होते, प्रार्थना, गाणे गाऊन प्रार्थना. कशी, अर्ध्या रात्री. करा ना असं तुमच्या घरी. कुठं, घरामध्ये. आणि स्तुती कशी करतात, गाणे गाऊन, नाचून गाऊन करा. आणि असं वाजत घर असं हादरलं पाहिजे काहीतरी प्रार्थना झाल्यावर. आता काय म्हटलंय, अर्ध्या रात्री कुठं करत होते, बंदी शाळेमध्ये. आता तिथं काय सोजवळ माणसं आणून ठेवलेत का, कसे यांनी रात्रीच नाचाय गायला सुरुवात केली. ते किती टेन्शन मध्ये आले असेल, एखादा दादा कैदी असेल तो, काय बरोबर ना. परंतु ज्यावेळेस आम्ही स्तुती स्तवन करतो ना, प्रभू परिस्थितीचा कंट्रोल घेतो. समजलं का. पुढे काय म्हटलं वाचा. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदी शाळेचे पाय डगमगले. बघा, भूमिकंप झाला. प्रार्थनेद्वारे काय होतं, भूमिकंप. कुठं झाला, फक्त तिथंच झाला बर का. नाही तर ते शहर माळीन गावासारखं झालं असतं. फक्त कुठं झाला, तिथंच झाला. आणि वचनामध्ये म्हटलंय परमेश्वराने त्यांच्या जीवनात अद्भुत काम केलं. त्यांचे बंधन तुटले गेले. प्रार्थना काय करते आमचे, प्रार्थना काय करते आमचे बंधन तोडून टाकते. म्हणून काय करायला पाहिजे, प्रार्थना करणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढे जर आपण पाहिलं, त्यांनी प्रार्थना कुठं केली. मग प्रार्थना करण्याला स्थानाची गरज असते का, असते का स्थानाची गरज. त्या दिवशी मी दीदीचा एक अर्ज भरण्यासाठी गेलो. परीक्षेचा अर्ज होता. 1.5 तास तिला लागला. माझ्याजवळ माझं नवीन करणं होता. तेवढा वेळ मी वाचत बसलो. समजलं का. मग प्रवासामध्ये जरी तुम्ही बसमध्ये बसले, तुम्ही डोळे बंद करून प्रार्थना नाही करू शकत का. तुम्ही कामात आहात, त्याचं स्तुतीस्तवन नाही करू शकत का. हे जेलमध्ये जर करू शकता तर आपल्याला काय बांधलंय का कोणी. म्हणून नेहमी काय करावी, प्रार्थना आपण करणं गरजेचं आहे. पुढे जर वाचलं तर रोमकरास पत्र अध्याय 8 आणि त्याचं 26 वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. आत्मा काय करतो, अशक्तपणात काय करतो, म्हणजे मदत करतो. पुढे वाचा. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा, परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. अनिर्वाच्य कन्याद्वारे काय करतो, मध्यस्थी करतो. म्हणून आमच्या प्रार्थना, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो ना, काही वेळेस आपण वरील रीतीने प्रार्थना करतो. बरोबर आहे ना.
परंतु ज्यावेळेस आपण आत्मा आपल्याला लीड करतो ना, काही वेळेस आपण अशा गोष्टी प्रार्थनेमध्ये बोलतो ना, ती देवाची इच्छा असते. म्हणून प्रार्थना करताना आम्हाला कोण मदत करतो? म्हणून हे कधी म्हणू नका मला प्रार्थना येत नाही. प्रयत्न करा, तुम्हाला प्रभू अधिक शब्द पुरवेल. इथं जर मी तुमच्या प्रार्थना घेतल्या ना, मी तुम्हाला सांगेल तुमचं प्रार्थनामय जीवन किती आहे. बरोबर ना? बरोबर ना? एखाद्याने प्रार्थना जरी केली ना, तरी मी सांगत तुझं प्रार्थनामय जीवन किती आहे. महत्वाची गोष्ट आहे. काही काही ना शब्द आठवतात का? शब्दच येत नाहीत. काय म्हणायचं पुढं? बंद. त्याच्यावरून समजतं याच्या प्रार्थना किती आहे. समजलं का? तरुण लेकरांनी आपलं जीवन प्रार्थनेमध्ये वाढवावं. दानिएल कसा होता? प्रार्थनेमध्ये होता. तरुणांनी आपल्या प्रार्थनेमध्ये वाढावं, त्यांचं जीवन आशीर्वादित असणार. म्हणून पुढे जर आपण वाचलं तर असं म्हटलंय, रोम 12:12 वाचा. आशेने